नमस्कार, मी सोनाली. स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत गाडीवर भेटतात तशीच अगदी खुसखुशीत गोल कांदा भजी. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत म्हटल्यावर कांदा भजी तर झालीच पाहिजेत. गरमागरम कांदा भजी आणि सोबतीला गरमागरम असा चहा. वा क्या बात है. चला तर आता मी तुम्हाला ज्या प्रमाणात रेसिपी सांगितल्या आहेत त्या प्रमाणात अगदी खुसखुशीत अशी भजी बनवून तयार होतील. आणि गोल कांदा भजी बनवायचं म्हटलं की काही जणांची तेलकट होतात तर काही जणांची घशात दाटल्यासारखी होतात. इथं मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणात तुम्ही बनवली तर अगदी मऊ लुसलुशीत अशी तुमची भजी बनवून तयार होणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करू. चला तर भजी बनवण्यासाठी आता इथं मी घेतलं आहे 150 ग्रॅम बेसन. हे घरगुती दळलेल्या गिरणीवरचं बेसन पीठ आहे. तुम्ही विकतचं सुद्धा वापरू शकता. वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर 1 मोठी वाटी इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि याला स्वच्छ चाळून घेतलेलं आहे म्हणजे भजी हलकी फुलकी होतात. 2 चमचे इथे मी तांदूळाची पिठी घेतली आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता. अर्धा चमचा इथं मी ओवा घेतलेला आहे. ओवा असा हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो भज्यामध्ये. आणि आता यामध्ये टाकून घेऊयात 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे. तर पाहू शकता असा चौकोनी कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. आता ह्या भज्यासाठी आपल्याला जेवढं बेसन पीठ आहे तेवढाच कांदा लागतो, त्यामुळे कांदा हा सम प्रमाणात वापरायचा. जेवढं बेसन पीठ आहे तेवढाच कांदा वापरायचा. अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली, 2 ते 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे. तुम्हाला मिरच्याचे तुकडे टाकायचे नसतील तर तुम्ही इथं मिरच्या बारीक करून सुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सगळे मिक्स करून घेऊयात. तर मिक्स करताना आपल्याला कांदा आणि बेसन पीठ असं चुरून मिक्स करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे कांद्यातलं पाणी रिलीज होऊन आपल्या भज्याला एक खमंग चव येते. तर तुम्ही पाहू शकता आता हे पीठ मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भज्याचं चांगलं बॅटर मळून घ्यायचं आहे. आता हे बॅटर मळताना आपल्याला जास्त पातळही मळायचं नाही आणि जास्त घट्टही मळायचं नाही. जर आपल्या भज्याचं बॅटर पातळ झालं तर भजी तेलकट होऊ शकतात आणि जरा जास्तच घट्ट झालं तर ते घशामध्ये दाटल्यासारखे होतात. त्यामुळे मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला भज्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर भज्याचं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण यामध्ये टाकून घेऊयात 2 चिमूट सोडा. जर तुम्हाला यामध्ये सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही ते 2 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन सुद्धा या पिठामध्ये वापरू शकता. पण सोडा वापरल्यामुळे भजी चांगली खुसखुशीत होतात तेलाच्या प्रमाणात. तर हे बघा मिक्स करून घेऊयात. आता मी भज्याचं पीठ लावते तोपर्यंत मी एका गॅसवरती तेल सुद्धा तापाय ठेवलं आहे. आणि हे बघा या पद्धतीचं बॅटर झालं पाहिजे. सोडा टाकल्यानंतर ही पातळ व्हायला नको. तर बघा तुम्ही पाहू शकता मी एक भज असं सोडून सुद्धा दाखवल्यासारखं करते. तर आता मस्त असं बॅटर मळून झालेलं आहे. तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे. पाहूयात आपण एक गोळा टाकून. तर हे बघा या पद्धतीचं तेल आपल्याला तापलेलं हवं. आणि आता आपण भजी सोडून घेऊयात. मध्यम गॅस करायचा आहे आणि अशी गोल भजी सोडून घ्यायची आहेत आपल्याला. गाड्यावरती भजी भेटतात ना अशी गोल आणि थोडीशी मोठी असतात, त्याच पद्धतीने आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोठी भजी अशी जास्तही मोठी सोडायची नाहीत, मध्यम आकाराची फक्त गोल भजी सोडून घ्यायची आहेत. बघा मस्त अशी आपली भजी बनून तयार होत आलेली आहेत. तर मध्यम गॅसवरती आपल्याला ही तळून घ्यायची आहेत. जास्त फुलही गॅस करायचा नाही आणि जास्त कमीही करायचा नाही. जास्त फुल गॅस केला तर फक्त वरचं उरण करपेल आणि आतून भजी कच्ची राहतील आणि जास्त कमी गॅस केला तर भजी तेलकट होतील, तेल शोषून घेतील. त्यामुळे मध्यम गॅसवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. तर बघा किती मस्त अशी आपली भजी तळून झालेली आहेत. दुसरी बॅच सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते. गोल भजी आपल्याला सोडून घ्यायची आहेत. हो या पद्धतीने मस्त अशी होतात. अगदी खुसखुशीत मऊ लुसलुशीत अशी ही भजी बनवून तयार होतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. इथं मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की वापरा. कांदा आणि बेसन पिठाचं प्रमाण आपल्याला सम घ्यायचं आहे, म्हणजे सम प्रमाणात 1 वाटी कांदा असेल तर 1 वाटी बेसन पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर बघा दुसरी सुद्धा बॅच आपली मस्त अशी गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून झालेली आहेत. अगदी जशी गाडीवर भजी भेटतात ना सेम त्या पद्धतीची भजी बनवून तयार होतात. तर बघा मस्त खुसखुशीत अशी आपली भजी बनवून तयार झालेली आहेत. आता सोबतीला आपण थोडीशी मिरची सुद्धा तळून घेऊयात. तर मिरचीला मधून मी चिरा देऊन घेतले आहेत आणि ती तळून घेत आहे. असं
झारणीमध्ये तळून घ्यायचं म्हणजे लगेच काढता येतात. आणि लगेच आपल्याला यावरती 2 ते 3 चिमूट मीठ टाकून घ्यायचं म्हणजे गरम गरम असताना मिरचीला मीठ लगेच लागलं जातं. तर आता ही मिरची सुद्धा आपण या भज्यावरती काढून घेऊयात. चला तर मग बाहेर मस्त असा रिमझिम पाऊस पडत आहेत. आपली गोल कांदा भजी खुसखुशीत अशी बनून तयार झालेली आहे. पाऊस आणि कांदा भजी आणि सोबतीला गरमागरम चहा म्हणजे स्वर्ग सुखच. तर तुम्ही देखील या पद्धतीने एकदा गोल खुसखुशीत कांदा भजी नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली आहे ती. रेसिपी आवडली तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.